21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघातून 17, बाळापूर मधून 15, अकोला मधून 9, अकोला पूर्व मधून तर मूर्तिजापूर मतदारसंघातून 14 असे तर एकूण जिल्ह्यात 68 उमेदवार रिंगणात असून शेवटच्या दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी 33 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। विधानसभा निवडणुकीकरिता एकूण 1876 मतदान पथकाची नियुक्ती करण्यात आली। निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मुख्यालयावरून नियोजित मतदान केंद्रावर रवाना होणार असून मतदान पथकाचे परिवहन व्यवस्थेकरिता 209 एसटी महामंडळाच्या बसेस भाड्याने घेण्यात येणार आहे। मतदान करिता प्राप्त इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राचे फर्स्ट लेवल चेकिंग जिल्हाधिकारी कार्यालयातील ईव्हीएम गोदाम येथे करण्यात आले असून फर्स्ट लेवल चेकिंग करिता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सुद्धा हजर राहण्याबाबत विनंती करण्यात आली। आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबाबत एकही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही। आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्कातर्फे विविध कारवाया करण्यात आल्या आहे व रक्कमही जप्त करण्यात आली आहे। आदी अनेक उपाययोजना या विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात आल्या आहेत। त्या अनुषंगाने विदर्भ न्यूजला अकोला येथील जिल्हाधिकारी जितेंद्र पापड़कर यांनी ही माहिती दिली। येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर आता रिंगणात असलेल्या उमेदवारांची स्थिती ही खालीलप्रमाणे आहे। 28 अकोट मध्ये एकूण 21 अवैध उमेदवार होते, त्यापैकी 4 लोकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे त्या ठिकाणी आता 17 उमेदवार रिंगणात आहेत। बाळापूर मध्ये 24 उमेदवार वैध उमेदवार म्हणून होते, त्यापैकी 9 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे त्यामुळे त्या ठिकाणी आता 15 उमेदवार हे बाळापूर विधानसभा मतदारसंघात रिंगणात आहेत। 30 अकोला पश्चिम मध्ये एकूण 15 उमेदवार होते, त्यापैकी 6 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता अकोला पश्चिम मध्ये 9 उमेदवार रिंगणात आहेत। अकोला पूर्व मध्ये 18 उमेदवार एकूण होते, त्यापैकी 5 लोकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे एकूण 13 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आणि अकोला मूर्तिजापूर 32 यामध्ये एकूण 23 उमेदवार होते, त्यापैकी 9 लोकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे एकूण 14 उमेदवार रिंगणात आहेत। अशा पद्धतीने 101 उमेदवार या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेले होते, त्यापैकी 33 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता निवडणुकीसाठी एकूण 68 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।